नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद गोडबोले, प्राचार्य यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, पदव्युत्तर शिक्षण व संशोधन केंद्र कोडोली व अधीक्षक यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटल कोडोली. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व धडाडीचे नेते माननीय कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबिर याचं आयोजन हे प्रामुख्याने केलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय डॉक्टर जयंत पाटील साहेब व यशस्वी फाउंडेशनच्या संस्थापिक अध्यक्षा व यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त माननीय सौ विनीता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय श्री हसनसो मुश्रीफ यांच्या प्रेरणेतून प्रामुख्याने या महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या महाआरोग्य शिबिरामध्ये समाजातील गरजू लोकांच्यासाठी चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा देण्यासाठी विविध आजारांच्यावर प्रामुख्याने मोफत उपचार निदान या ठिकाणी आपण या शिबिरामध्ये आयोजन याचं केलेलं आहे. तर यामध्ये ECGची मोफत तपासणी केली जाणार आहे, हृदयरोगाची तपासणी, फुफ्फुसांची कार्यक्षमता, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, हाडांची असणारी ठिसूळता, त्याचबरोबर रक्तातील शुगर आणि CBC यांची तपासणी केली जाणार आहे. डोळे तपासणी करून नंबर काढून यामध्ये 150 रुपयामध्ये चष्मा या ठिकाणी दिला जाणार आहे. कानाची ऑडिओमेट्रीची तपासणी मोफत केली जाणार आहे. लहान मुलांच्या मध्ये बालकांच्या मध्ये सुवर्णप्राशन याची या ठिकाणी मोफत व्यवस्था ही प्रामुख्याने या ठिकाणी केलेली आहे. याशिवाय महाविद्यालयामध्ये येणारे जे वारकरी असतील तर त्या वारकऱ्यांच्यासाठी चरण सेवा या ठिकाणी आपण देणार आहोत. याच्यामध्ये त्यांचं पादाभ्यंग या ठिकाणी आपण करणार आहोत आणि इतर अनेक काही सोयी सुविधा या आपल्या अजितदादांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण दिलेले आहेत, ज्यामध्ये एक्सरे मध्ये, सोनोग्राफी मध्ये, यानंतर जे काही आमचे IPD ICU यामध्ये असणारे बिल असेल, फिजिओथेरपी असेल, ब्लड बँक असेल किंवा विविध ऑपरेशन्स असतील तर यामध्ये प्रामुख्याने 25% सवलत यामध्ये आपण दिलेली आहे. आणि आयुर्वेद पंचकर्म या उपचारामध्ये 50% सवलत या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये MJPJY आणि आयुष्यमान भारत यामध्ये असणारे सर्व जे काही आजार आहेत तर यामध्ये आपण कायमच ते आजार पूर्णपणे मोफत या ठिकाणी आपण त्याची सुविधा ही प्रामुख्याने देत असतो. तर या महाआरोग्य शिबिराचा लाभ हा जास्तीत जास्त आपल्या या भागातील असणारे जे काही रुग्ण असतील किंवा नागरिक असतील त्यांनी घ्यावा हे प्रामुख्याने मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो.